टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। जो राजकीय दृष्ट्या जे अल्प झालेले आहेत असे पक्ष, या पक्षांनी तिथं या विधायकाला, कुठेतरी बोर्डाच्या विधायकाला ज्यावेळेला दुरुस्ती करता समोर आणलं गेलं, या देशामधल्या जवळपास अंदाजे 150 कोटी असणाऱ्या लोकसंख्येच्या हा देशामध्ये तिथं काही ठराविक प्रतिनिधी हे आपल्या जनतेमधून निवडून जातात आणि हे जात असताना कुठेतरी बहुमताने तो विषय चर्चेमध्ये आणला। अनेक मोठ्या मोठ्या दिग्गज मंडळींनी याला पाठिंबा दर्शवला आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ह्या जे काही अल्पमतामध्ये, जसं हे स्वतःलाच अल्पसंख्याक समजायला लागलेले आहेत, कारण हे लोकच अल्पमतामध्ये आलेले आहेत आणि त्यामुळे ह्या लोकांनी तिथं लोकसभेमध्ये यांचं जे काही बहुमत आहे, यांची जी काही संख्याबळ आहे, या संख्याबळाने त्यांना कुठेतरी तिथं विरोध दर्शवला। काही लोकांनी तर नरोजवा कुंजवाची भूमिका त्या ठिकाणी घेतली, इकडनंही बोलले तिकडनंही बोललेले, म्हणजे त्यांनाच कळत नव्हतं, अगदी कन्फ्यूज मोडमध्ये काही लोक होते। पण याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर विरोधी जे लोक आहेत तिथं असणारी, त्यांनी एक विशिष्ट समाजाचाच वक्फ बोर्ड आहे अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी मांडली, रद्द करणार अशा प्रकारची भूमिका मांडली। पण तसं नसून याच्यामध्ये आपण जर पाहिलं त्याला कुठेतरी दुरुस्तीचं स्वरूप दिलेलं आहे। इतर समाजी लोक त्याच्यामध्ये घातलेले आहेत की कुठेतरी न्याय होत असताना कुठे एक बाजूला हा तो झुकता कामा नाही आणि मग ह्या बोर्डाचा उपयोग काही वेगळ्या देशाच्या विचाराची लोक हे त्या वक्फ बोर्डामध्ये फक्त एका बाजूने न्याय देत असताना पाहायला मिळत होते आणि सातत्यानं देवांच्या मंदिरांवरती जी काही हक्क सांगणारी मंडळी होती तर ही फक्त त्याच बोर्डाचा आधार घेत होती। हे फक्त मढी देवस्थानच नाही, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपल्याला असे दावे देवस्थानावरती, मंदिरांवरती झालेले पाहायला मिळत होते। त्यामुळे ह्या दुरुस्तीनंतर तिथं आपल्याला कुठेतरी भूमिका मांडता येईल, मत मांडता येईल अशा प्रकारचे लोक तिथं सरकारचे प्रतिनिधी गेल्यानंतर आपल्याला निश्चित त्याच्यामध्ये कुठेतरी आज चांगला उपयोग आपल्याला होणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।